कोविड काळात देशभरात लॉकडाऊन होते. त्या काळात उद्योजकांनी परस्परांशी ऑनलाईन संपर्क ठेवला होता. त्याचेच रूपांतर नंतर स्नो ग्लोबल कम्युनिटी या संस्थेत झाले. कोविडनंतर परस्परांनी उद्योग वाढीसाठी मदत करण्यासाठी प्रत्यक्ष गाठीभेटी व उपक्रम सुरू झाले. या संस्थेचा चौथा वर्धापन दिन हॉटेल पुणे ऑर्बिट येथे संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी स्नो ग्लोबल बिझनेस कम्युनिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दीपक तोष्णीवाल, पुणे सिटी डायरेक्टर ॲडव्होकेट गुरुदत्त बर्गे, प्रमुख पाहुणे संत कृपा गृह उद्योगचे विशाल सोळसकर व द मँगो फॉरेस्ट रिसॉर्टचे किरण झगडे आदी मान्यवरांच्या बरोबरच सुमारे 82 उद्योजक उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना डॉक्टर दीपक तोष्णीवाल यांनी उद्योजकांनी परस्पर संपर्क व सहकार्य करून आपला व्यवसाय वाढवावा. स्पर्धा करण्याऐवजी परस्परांना मदत केल्यास जास्त व्यवसाय वाढ होते असे त्यांनी सांगितले. मी दीपक तोष्णीवाल, संस्थापक स्नो ग्लोबल बिझनेस कम्युनिटी. आज स्नो ग्लोबल कम्युनिटीचा 4था ॲनिव्हर्सरी होता. आज इथं ऑर्बिट हॉटेलला आजचा कार्यक्रम होता. इथं 3 चॅप्टर्स मिळून आले होते. स्नो 1, स्नो स्टॅलियन आणि स्नो निव्या एकत्र आले आणि बरेच व्हिजिटर्स उद्योजक इथं आले होते. एकमेकांसोबत कोलॅबरेशन करून लीड्स एकमेकांना एक्सचेंज केले. आणि आजचे प्रमुख पाहुणे होते विजय झगडे, जे मँगो रिसोर्टचे ओनर आहेत, आणि विशाल सोलसकर, त्यांचा हँडमेड मसाल्याची फॅक्टरी आहे. आज पुणे, मुंबई, सुरत, मुंबई, पुणे हे सगळ्यातून उद्योजक आले होते आणि एकमेकांना आम्ही लीड देऊन हा ॲनिव्हर्सरी साजरा केला आज. थँक्यू.